चला आज आपण बनवूया छान असं पालक वरण। त्यासाठी घेतलेला आहे आपण पालकची जुडी। आता आपण घेऊयात नीट करून पालक आणि छान असा घेऊयात बारीक कापून। छान असा पालक आपण घेतलेला आहे निवडून आणि घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने धुवून। आता छान पालक आपण घेऊयात कापून। छान असा आपण पालक घेतलेला आहे कापून। आता डाळ स्वच्छ पाण्याने घेतलेली आहे धुवून। असा छान पालक घेतलेला आहे आपण चिरून। स्वच्छ पाण्याने डाळ धुवून घेतलेली आहे। डाळ छान अशी 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत 4 हिरवी मिरची। म्हणजे पालक वरण करताना कधीही आपण मिरची शिजतानाच पालकमध्ये टाकायची, म्हणजे ते मिरचीचा अर्क त्याच्यामध्ये उतरल्यानंतर वरणाला टेस्ट छान येते। आता आपण टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये पालक। असा पालक टाकून घ्यायचा आणि कुकर लावायचं आणि 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तर पालक आपण घेतलेला आहे टाकून। आता टाकूयात पाणी। पाणी पण आपलं झालेलं आहे टाकून। आता घेऊयात कुकरला लावून। अशा पद्धतीने आपलं शिजलेलं आहे पालक आणि तुरीची डाळ अशा पद्धतीने छान अशी शिजलेली आहे। आता आपण पालक वरणाला देणार आहोत फोडणी। त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे 1 चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, खोबरं आणि लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे। हे घेतलेले आहे आपण साहित्य। आता आपण टाकूयात पालक वरणाला फोडणी। पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर। त्यात टाकलेलं आहे तेल। आता टाकूयात मोहरी। तेल झालेलं आहे गरम। आता टाकूयात मोहरी। टाकूयात थोडेसे जिरे, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेऊयात। लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट छान होत आहे। आता टाकूयात टोमॅटो। टोमॅटो पण तेलामध्ये छान असा घेऊयात परतून। छान परतून घेऊयात तेलामध्ये। टोमॅटो तेलात परतेपर्यंत आपण इकडे पालक वरण घेऊयात छान असं हाटून। थोडीशी टाकलेली आहे हळद। आता घेऊयात रईने छान असं हाटून। अशा पद्धतीने आपण पालक आणि डाळ तुरीची छान अशी घेतलेली आहे हाटून। आता छान अशी आपली टोमॅटो छान असं होत आहे, म्हणजे तेलामध्ये छान असं परतत आहे। आता टाकूयात लाल चटणी। 1 चमचा टाकलेली आहे लाल चटणी आणि अर्धा चमचा टाकणार आहोत अंबारी मसाला। घेऊयात तेलामध्ये छान परतून। आता चवीनुसार टाकणार आहोत मीठ। चवीनुसार घेतलेलं आहे टाकून मीठ। आता टाकूयात हाटलेली डाळ वरण। अशा पद्धतीने घेऊयात टाकून। थोडंसं आपण घेतलेलं आहे पाणी टाकून। आता वरणाला येऊ देऊ उकळी। घेऊयात टाकून थोडीशी कोथिंबीर। अशा पद्धतीने छान असं आपलं पालक वरण झालेलं आहे तयार। अशा पद्धतीने पालक वरण एकदम मस्त बेस्ट लागतं। ह्या पद्धतीने पालक वरण नक्की करून बघा। लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा।